पासून परके चलन जातो. 2014 पासून या माणसांनी 73 दौरे केले, 93 दौरे केले, 33 झेलला, 73 झेलला आणि 815 कोटी रुपये परके चलन केलं. विमान स्वतः करताना 8,000 8,500 कोटी विमान वापरायला, यामध्ये परके चलन जात नाही का? परके चलन वाचवतात स्वतः खुद माणसानं स्वतः आचरण केलं पाहिजे. प्रभू रामचंद्राचं आचरण करतात. आचरण महत्वाचं आहे, नाव घेणं महत्वाचं नाही. प्रभू रामचंद्राच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली, हिंदू मुस्लिम नावाच्या खाली देशाचं वाटोळं केलं माणसाने. एवढं बोलून मी माझ्या संपवतो. माणिक उत्तमराव निगुडे, आडोस पिंपळगाव. 15 लाख रुपयाचं काय झालं? या मोदी सरकार स्थिती, देशाची काय परिस्थिती, आणि लोकांना सांगता की परदेश दौरे टाळा, सोनं घेऊ नका, आणि स्वतः परदेश दौरे करता. काय लावलं काय? या जनतेची थट्टा लावली, हिंदू मुस्लिम मध्ये लोकांना गुंतवायचं आणि आपली पोळी शेकायची, हे धंदा यांनी चालू केलेला आहे. यांना बाकीच्या जनतेशी काही घेणं देणं नाही आहे. स्वतःचं पोट भरण्यासाठी हा धंदा यांनी चालू केलेला आहे. सांगितलेलं आहे 12 रुपये 35 पैशांनी घेणार आहे. 12 रुपये सरकार नुसत्या भूलथापा आहे. हे भूलथापाला शेतकरी, आज काय परिस्थिती शेतकऱ्याची तुम्ही येऊन बघा. शेतकऱ्याच्या बांधावर या, एसीत बसू नका. मागे सरकार समोर सरकार लांब रस्ता करा. छत्रपती शिवाजीला हमी भाव, कांद्याला हमी भाव, कांद्याला हमी भाव. भवानी जय शिवाजी, कांद्याला भाव. आलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना याआधीच परवानगी नाकारलेली होती, परंतु त्यांनी आंदोलकांनी आमचं न ऐकता रस्ता रोको केलेला आहे. तसे रस्त्यावर टायर वगैरे जाळले. त्या याच्यामध्ये आम्ही कायदेशीररित्या जो गुन्हा दाखल होतो त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. आता सर्व परवानगी, आम्ही याची परवानगी चक्काजामची दिलेली नाही आणि सदरचा जो महामार्ग आहे हा कंटिन्यू वाहणार आहे. लोकांची यामुळे अडचण निर्माण झाली, त्यामुळे आम्ही याच्यामध्ये गुन्हा दाखल करणार. आता आम्ही एक 20 ते 22 लोकांना ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आमदार साहेब आहेत व त्यांचे कार्यकर्ते आहेत, तसे काही पंचायत समिती मेंबर, झेडपी सदस्य हे देखील आहेत. ओके, धन्यवाद. शेतकऱ्यांसाठी आज समृद्धी रस्त्यावर उतरलेलं आहे. आम्हाला हमी भाव कांद्याचा पाहिजे. आज रोजी आम्हाला ₹1 किलो कांद्याप्रमाणे भाव देत आहे. त्यासाठी शेतकरी आत्महत्या करू आले. यासाठी आम्ही या रस्ता रोको आंदोलन करतोय समृद्धी रस्त्यावर. आम्हाला या शासनानं हमी भाव द्या, तोपर्यंत आम्ही या आंदोलन चालू ठेवणार आहे, असं शासनाला आम्ही आश्वासन देऊ. सोमनाथ पाटील करपे, शिवसेना तालुका प्रमुख, फुलंब्री. आणि त्या पिकाला जर कधी कवडीमोल भाव मिळत असेल तर आमच्या सारख्या शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे? कायलाच नाही ना. आज जर कधी कांद्याला 80 पैसे भाव आहे, प्रत्येक पिकाचं तुमचं असंच आहे. आम्ही शेतकरी काबड कष्ट करतो, रात्री पाणी भरून आम्ही पीक तयार करतो आणि त्याच्यानंतर आम्ही उत्पन्न घेतो आणि त्या उत्पन्नाला काय म्हणत कवडीमोल भाव. त्याच्यासाठी हे आंदोलन योग्य आहे का नाही तुम्ही सांगा लागलं तर, बरोबर आहे का नाही? आणि त्याच्यासाठी आता तर आंदोलन केलं, आणखीन तर पुढल्या वेळेस आम्ही पुरा चक्काजाम, म्हणजे पुऱ्या महाराष्ट्र चक्काजाम करणार. आता 80 पैसे कांद्याला भाव आहे, 70 पैसे 80 पैसे. सांगा, रात्र काय म्हणजे इच्छू काट्याचं रात्री जाऊन आम्ही पाणी भरतो त्याला. काम त्याला काय म्हटले? सरकारनं योग्य तो भाव दिला पाहिजे. 12 रुपये 35 पैशामध्ये सरकार घेत आहे. मग आता काय 80 पैसे 70 पैसे भाव आहे कांद्याला. 1500 रुपये उत्पन्न खर्च आहे. अशा वेळेस ते 1235 रुपये, 12 रुपये 35 पैसे आम्हाला मान्य नाही. आणि 12 रुपये सरकारने जो 12 रुपये 35 पैसे भाव जाहीर केलेला आहे, तर तो शेतकऱ्याला मान्य नाही. कांद्याचा उत्पन्न खर्च 1500 पेक्षा जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट, सरकारला नाही, शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे. हा समृद्धी महामार्ग शिवसेनेनं दोन्ही बाजून आज जाम केलेला आहे, कारण कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहे. या कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आणि या कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
कांद्याला भाव मिळालाच पाहिजे. कांद्याला भाव हे रवी किसान की लिंग है, किसान की लिंग.